हॅलो स्टुडंट्स, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार 10th क्लासचा सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आज आपण पाहणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला माहिती आहे, जनरल फॉर्म काय आहे, ax² + bx + c = 0. तर हे क्वाड्रॅटिक फॉर्म आहे की हे कशामुळे आपण ओळखतो की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ते दिलेल्या इक्वेशनमध्ये किती व्हेरिएबल आहे, 1 व्हेरिएबल आहे आणि दिलेल्या इक्वेशनचं हायेस्ट इंडेक्स किती आहे, 2 आहे. म्हणून आपण ह्या दिलेल्या इक्वेशनला काय म्हणतोय की क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर जर आपल्याकडे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन जर दिला असेल आणि जर त्याच्या व्हॅल्यू फाइंड करा किंवा त्याला सॉल्व करा म्हणलं तर आपल्याकडे किती मेथड आहेत, 3 मेथड आहेत. तर आज आपण मेथड पाहणार आहोत. जर आपल्याकडे दिला असेल, जर एखादी क्वाड्रॅटिक इक्वेशन दिला असेल आणि त्याला सॉल्व जर करण्यासाठी सांगितलं असेल, सॉल्व करणे म्हणजेच काय की फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, तर मग आपण एक्सच्या व्हॅल्यू काढतो. तर दिलेल्या इक्वेशनची जितकी डिग्री असते तितक्या किती असतात, त्याच्या व्हॅल्यू असतात. तर की जर या ठिकाणी डिग्री किती आहे, याची 2 आहे, म्हणून ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन किती मिळतात, 2 मिळतात. म्हणजे आपल्याकडे x = समथिंग आणि x = समथिंग, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू किती मिळत आहेत, 2 मिळतात. तर आज आपण पाहणार आहोत जर आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिला असेल तर त्याला सॉल्व करण्याची मेथड. तर पहिल्यांदा आहे फॅक्टरायझेशन. जर आपल्याकडे क्वाड्रॅटिक दिला असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिला असेल तर पहिली मेथड आहे सॉल्व करण्याची फॅक्टरायझेशन. सेकंड मेथड आहे कंप्लीट स्क्वेअरिंग मेथड. सेकंड आहे, फर्स्ट काय सांगितलेलं आहे, फॅक्टरायझेशन मेथड. सेकंड आहे कंप्लीट स्क्वेअरिंग मेथड आणि थर्ड आहे फॉर्म्युला मेथड. तर त्याच्यामध्ये आज आपण फर्स्ट पॉईंट पाहणार आहोत, म्हणजे फर्स्ट मेथड पाहणार आहोत, सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. म्हणजेच आपण फर्स्ट मेथड पाहतात की फॅक्टरायझेशन मेथड. तर आपण डायरेक्टली जाऊया प्रॅक्टिस सेट 2.2 कडे. आणि प्रॅक्टिस सेट 2.2 मध्येच आपण काय करूया की प्रॉब्लेम फर्स्ट स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊया डायरेक्टली. तर दिलेला आहे प्रॅक्टिस सेट 2.2 मधला क्वेश्चन दिलेला आहे सॉल्व करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे की सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॅक्टरायझेशन, म्हणजे सॉल्व करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथडने. तर पहिला क्वेश्चन दिलेला आहे, फर्स्ट आहे, वी हॅव x² - 15x + 14 = 0. जर आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिला आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथडने जर सॉल्व करायला सांगितलं असेल तर आपण प्रोसिजर पाहतात. पहिल्यांदा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. तर आता नेक्स्ट स्टेप काय करणार, दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म, फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म त्या दोघांचं काय करणार आपण, मल्टिप्लिकेशन. काय करणार, मल्टिप्लिकेशन. तर ह्या ठिकाणी x² चा कोएफिशिएंट किती आहे, काहीही नाही, म्हणजे किती आहे, 1 आहे. किती असेल, 1 × 14. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची फर्स्ट आणि लास्ट टर्मचा आपण काय करतात, मल्टिप्लिकेशन. किती आलेला आहे, 14. तर किती असेल, 1 × 14. तर आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला अशा 2 संख्या घ्यायच्या आहेत, अशा आपल्याकडे 2 संख्या घ्यायच्या आहेत की त्यांची बेरीज किती आली पाहिजे, ॲडिशन आली पाहिजे. मिडल टर्म किती आहे, -15 आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, 14. तर आपण काय केलेलं आहे, फर्स्ट आणि लास्ट संख्येचं काय केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती आलेलं आहे, 14 आलेला आहे आणि मिडल टर्म किती आहे, -15. तर आपल्याकडे काय करायचं आहे की अशा 2 संख्या घ्यायच्या आहेत की त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, 14 आणि त्या दोघांची ॲडिशन किती आली पाहिजे, -15 आली पाहिजे. म्हणजेच आपल्याला -15चे काय करायचं, आपल्याला की 2 डिव्हिजनमध्ये करायचं आहे. तर ते कोणते 2 संख्या असतील, तर 2 संख्या असतील 14 आणि 1. 14 आणि 1. तर ह्या 14 × 1 किती असेल, 14. 14 × 1 किती आहे, 14. आणि नेक्स्ट माहीत पाहिजे, खूप महत्त्वाचं, दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जी मिडल टर्मचं जे ऑपरेशन आहे, म्हणजे जे चिन्ह आहे ते कशाला चिन्ह असतं की मोठ्या संख्येचं असतं. तर काय सांगत आहे नेक्स्ट, की आपण 2 संख्या घेतल्यानंतर ह्या दोघांना चिन्ह काय द्यायचं, तर देत असताना आपण काय करणार की जे मधल्या संख्येचं चिन्ह आहे ते पहिल्यांदा मोठ्या संख्येला दिल्यानंतर ह्या दोघांमध्ये काय केल्यानंतर -15 येईल, काय केल्यानंतर -15 येईल. ह्या ठिकाणी दोघांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याकडे किती येईल, -15. तर आपण काय केलं, ह्या -15ला कशाच्या फॉर्ममधलं आहे, -14 - 1. -14 - 1 म्हणजे किती आहे की
-15 आहे. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लाय केल्यानंतर किती येतं -14 इंटू -1. -14 इंटू -1 किती आहे 14. तर पहा किती निघालं तर आपल्याला दोन व्हॅल्यू किंवा दोन नंबर आपल्याकडे कशा मिळाले आहेत -14 आणि -1 अशा दोन संख्या आहेत. त्या दोघांचा कायचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे 14 आणि दोघांची ॲडिशन किती येत आहे -15. तर आपण काय लिहिणार की हा -15ला -14 आणि -1 लिहिणार. तर पहा इथे लिहिणार पहा x² -14x x प्लस 14 इक्वल टू 0. म्हणजे ह्या 15ला काय लिहिलं आहे -14x -1 म्हणजे किती असेल आपल्याकडे -15x. तर पहा खूप महत्त्वाचं आहे जे आता पाहिलेलं आहे ते आपण आता इथून पुढे खूप इझिली आहे. तर पहा नेक्स्ट काय करणार ह्या दोघांमधून पहा ह्या दोघांमध्ये आणि ह्या दोघांमधून काय निघतं कॉमन ते काढूया आपण. पहा इथे x² आहे म्हणजे असं लिहिता येतं x इंटू x -14x -x प्लस 14 इक्वल टू 0. तर ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे पहा इथे x आहे तर x कॉमन काढल्यानंतर मिळेल पहा x -14 सेम टू सेम पहा इथे काय करणार आपण मायनस कॉमन काढू शकणार पहा. मायनस कॉमन काढल्यानंतर काय असेल इथं x आणि पहा इथं मायनस कॉमन काढल्यानंतर इथं साईन कसं असेल अपोजिट प्लसचं काय असेल -14 x इक्वल टू म्हणजे x इक्वल टू 0. तर पहा हे दोन्ही ब्रॅकेट काय असतील सेम आहेत. मग आपल्याला ते दोन्ही ब्रॅकेट काय करता येतील कॉमन काढता येतील. म्हणजे x -14 जर इथून -1 म्हणजे -1 काढला काय 1 काढला काय काही फरक पडत नाही म्हणजे काही नाही म्हणजे काय असेल -1. तर पहा काय केलं आहे ह्या दोघांमधून x कॉमन काढलेला आहे ब्रॅकेटमध्ये x -14 आहे. नेक्स्ट काय केलेलं आहे पहा आपण ह्या दोघांमधून -1 कॉमन काढला. -1 कॉमन काढल्यानंतर आपल्याकडे मिळेल पहा x -14 पहा x इथं आहे प्लस तर प्लसच्या अपोजिट काय असेल मायनस इथे किती असेल 14. पहा नंतर हे सॉल्व केल्यानंतर हेच मिळेल पहा ह्या -1ने जर मल्टिप्लाय केलं तर -x प्लस 14 म्हणजे जी आपण वरची स्टेप आहे ती खालची दिलेली आहे ती स्टेप दोन्ही कशा आहेत इक्वल म्हणजे ही आहे म्हणजेच ही असेल म्हणजे दोन्ही कशा आहेत इक्वल आहेत. पहा दोन्ही सॉल्व केल्यानंतर इक्वल मिळतील. नेक्स्ट पहा जर आपण असं केल्यानंतर फॅक्टरायझेशन केल्यानंतर पहा दोन ब्रॅकेट आपल्याला काय म्हणतात सेम मिळत आहेत. आपण काय करणार दोन्ही हे कसे आहेत सेम आहेत म्हणजे दोघांना काय करता येतं आपल्याला कॉमन काढता येईल. मग हे कॉमन काढल्यानंतर मिळेल पहा ब्रॅकेटमध्ये इथे किती राहिलेलं आहे शिल्लक 1 राहिलेला आहे रिमेनिंग आणि इथे किती आहे -1 इक्वल टू 0. आता आपल्याकडे नेक्स्ट माहीत पाहिजे पहा ह्या दोन्ही कशा आहेत संख्या आहेत म्हणजे x -14 इंटू x -1 दोघांचा पण मल्टिप्लिकेशन किती आहे 0 आहे. मल्टिप्लिकेशन किती आहे 0 आहे म्हणजे आपण सपोज a आणि b कशा आहेत दोन कशा आहेत 0 आहेत. तर आपल्याला मिळेल पाहिजे इफ a इंटू b इक्वल टू 0 असेल तर आपल्याला काय सांगता येतं a इक्वल टू 0 आहे किंवा b इक्वल टू 0 आहे. तर बघा सांगत आहे जर आपल्याकडे दोन संख्यांचा गुणाकार 0 असेल तर दोघांपैकी एक संख्या 0 असेल किंवा दोन्ही संख्या 0 असतील. तर मग आपल्याला लिहिता येतं ह्या दोन संख्यांचा गुणाकार काय आहे 0 आहे तर मग दोघांपैकी एक कसा असेल 0. तर मिळेल पहा x -14 इक्वल टू 0 और x -1 इक्वल टू 0. सॉल्व केल्यानंतर मिळेल पहा x इक्वल टू 14 और x इक्वल टू 1. ही काय आहेत की दिलेले दोन इक्वेशन. पहा दिलेलं इक्वेशन कसं आहे क्वाड्रॅटिक आहे. क्वाड्रॅटिक आहे म्हणजे डिग्री किती आहे 2 आहे. जर डिग्री 2 असेल तर व्हॅल्यू किती मिळतील पहा x च्या 2 मिळणार. तर मग किती मिळाले आहेत 2 व्हॅल्यू. मग आपल्याला देअरफॉर सोल्युशन देता येतं x इक्वल टू 14 और x इक्वल टू 1 आर द गिवन लिहिता है देयरफॉर द x इक्वल टू 14 और x इक्वल टू 1 are roots of the given quadratic equation. पहा काय लिहिलेलं आहे x इक्वल टू 14 और x इक्वल टू 1 आर रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची किती आहेत 2 रूट आहेत. तर पहा हे सॉल्व केलेलं आहे आणि आपल्याला चेक मेथडने सुद्धा काय करता येतं सॉल्व करता येतं. म्हणजे चेक मेथड म्हणजे काय ह्या दोन्ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं KLH इक्वल टू RHS. तर आपण जाणार पहा सेकंड प्रॉब्लेम. पहा सेकंड प्रॉब्लेम दिलेला आहे x² प्लस x -20 इक्वल टू 0. सेकंड प्रॉब्लेम काय आहे x² प्लस x -20 इक्वल टू 0. सेम काय सांगितलेलं आहे पहिल्यांदा पाहणार आपण फर्स्ट आणि लास्ट ह्या दोघांचं काय असेल मल्टिप्लिकेशन.
किती असेल इथे काही नाही म्हणजे किती आहे 1 1 इंटू -20 इथे किती आहे -20 1 इंटू -20 किती असेल -20. तर आपल्याकडे अशा संख्या घ्यायच्या आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे -20 आलं पाहिजे आणि त्या दोघांची ॲडिशन कशी आली पाहिजे मिडल टर्म म्हणजे किती आहे +1. अशा कोणत्या दोन संख्या असतील पहा 4 आणि 5. तर पहा नेक्स्ट काय सांगितलेलं आहे दोन व्हॅल्यू काढल्यानंतर मधल्या संख्येचं जे चिन्ह आहे ते आपण काय करणार की मोठ्या संख्येत देणार. पहा इथे किती आहे 4 + 5 किती आहे 1 येत आहे का नाही आणि आपण काय करणार ह्याला -4 देणार. पहा -4 इंटू 5 किती असेल -20 आणि -1 + 5 किती असेल 1 असेल. तर मग आपल्याला कशा व्हॅल्यू मिळाल्या आहेत की -4 आणि +5. मग ते आपल्याला 1ला काय देता येतं -4 + 5 पहा x² प्लस किंवा अगोदर कोणती लिहित चालतं -4x + 5x -20 = 0. तर पहा ह्या xला कसं लिहिलं आहे -4x + 5x -4x + 5x म्हणजे किती असेल x म्हणजे आपण याला डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. तर नेक्स्ट आपण सॉल्व केल्यानंतर पाहिजे की इथे x आणि इथे x कसा आहे कॉमन आहे. जर आणखी डिफिकल्टी जात असेल तर ह्या xला लिहिता येतं x² x इंटू x -4x + 5x -5 × 4 = 0. आता नेक्स्ट आपल्याला कॉमन काढता येईल. इथे किती आहे x आणि इथे किती आहे x कॉमन काढल्यानंतर मिळेल x -4 आणि इथून ह्या दोघांमधून किती कॉमन निघत आहे 5 जर कॉमन काढल्यानंतर मिळेल x -4 = 0. तर पहा इथे किती आहे x -4 कसा आहे कॉमन आहे म्हणजे x -4 कॉमन आहे. कॉमन काढल्यानंतर मिळेल ब्रॅकेटमध्ये x + 5 = 0 म्हणजे देअरफॉर आपल्याकडे काय मिळेल पहा दोघांचा मल्टिप्लिकेशन किती आहे 0 आहे. तर आपल्याकडे दोघांपैकी एक व्हॅल्यू किती असेल 0 म्हणजेच x -4 = 0 और x + 5 = 0. देअरफॉर मिळत आहे x = 4 और x = -5. आपल्याला सांगता येतं दिलेल्या गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट किती आहेत x = 4 आणि x = -5. आणखी आपल्याला काय करता येतं चेक मेथडसुद्धा यूज करता येते सांगितलेलं आहे. चेक मेथड कशी यूज करणार पहा दिलेल्या इक्वेशन दोन्ही पण पहा x = 4 आणि x = -5 ही व्हॅल्यू कशामध्ये आपण पुट करणार दिलेल्या इक्वेशनमध्ये आणि दिलेल्या इक्वेशनमध्ये जर सॅटिस्फाय होत असेल तर ते आपलं कसं आहे करेक्ट आहे. तर आपण चेक करूया पहा दिलेल्या इक्वेशनमध्ये x = 4 पुट केल्यानंतर मिळेल पहा किती असेल 4² + 4 -20 = 0. 4 कसं काय असेल 16 + 4 -20 = 0 मीन्स 20 -20 = 0 मीन्स मिळत आहे 0 = 0. तर आपण पहा 4 ठेवल्यानंतर कसं आलेलं आहे LHS = RHS. सिमिलरली आपण चेक करणार पहा x = -5 ठेवल्यानंतर किती असेल तर -5 ब्रॅकेट² -5 -20 = 0. पहा इथे काय ठेवलं xच्या ठिकाणी -5 -5² -5 -20 = 0. सॉल्व केल्यानंतर 25 -25 = 0 मीन्स LHS = RHS म्हणजे दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत आपल्या करेक्ट आहेत म्हणजे आपली काय आहे चेक मेथड आहे. तर आपण जाऊया पहा की थर्ड प्रॉब्लेमकडे. नेक्स्ट प्रॉब्लेमकडे थर्ड प्रॉब्लेम आहे. थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे पहा 2y² + 27y + 13 = 0. 2y² + 27y + 13 = 0. तर पाहिजे काय करायचे रूट घ्यायचे. सिमिलरली आपण स्टेप करणार आहोत. तर काय असेल फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे पहा 26. त्या दोघांचं आपल्या दोन असे नंबर घ्यायचे आहेत की त्यांची मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे फर्स्ट आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे म्हणजे दोन संख्यांचा मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 26 आणि त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे मिडल टर्म किती आहे 27 आहे. तर कोणत्या दोन असतील पहा 26 आणि 1. 26 × 1 किती असेल 26 असेल आणि ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर किती असेल 27 आणि आपण सांगितलं मिडल टर्मचं जे आहे ते मोठ्या संख्येला आणि जे आहे ते राहिलेलं किती असेल सेकंड नंबरला. तर पहा दोघांचा आपण लिहिलेला आहे. तर 27ला कसं लिहिता येतं 26 + 1 लिहिता येतं. तर लिहिल्यानंतर मिळेल पहा 2y² + 26y + y + 13 = 0. ते काय लिहिलं आहे पहा 27y ला 26y + y लिहिलेलं आहे. नेक्स्ट काय करणार पहा ह्या दोघांमधून काय निघतं
2y कॉमन निघतं. किती निघत आहे 2y. 2y जर कॉमन काढल्यानंतर मिळेल पण 2y इंटू इथे किती असेल y. इथे किती असेल नेक्स्ट 13. पहा इथून जर 2y कॉमन काढल्यानंतर 2y कॉमन काढल्यानंतर इथे किती असेल y. आणि इथून काय काढलं 2y कॉमन काढल्यानंतर फक्त इथे किती असेल 13. प्लस इथून जर 1 कॉमन काढल्यानंतर ह्या दोघांमधून किती असेल y प्लस 13 इक्वल टू 0. तर नेक्स्ट असेल पहा दोघांमध्ये कसं आहे y प्लस 13 कसं आहे कॉमन आहे. त्याला आपल्याला काय करता येतं कॉमन काढता येईल. y प्लस 13 ब्रॅकेटमध्ये राहील पहा हे 2y प्लस 1. 2y प्लस 1 इक्वल टू 0. तर पहा दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आहे 0 आहे. म्हणजे दोघांपैकी व्हॅल्यू किती असेल 0. म्हणजे y प्लस 13 इक्वल टू 0 और 2y प्लस 1 इक्वल टू 0. मग आपल्याला सोल्युशन देता येतं y इक्वल टू -13 और 2y इक्वल टू -1. म्हणजे काय असेल y इक्वल टू -1/2. हे काय आपले सोल्युशन आहे. तर पहा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पहा दिलेलं हे व्हेरिएबलमध्ये कसं आहे y मध्ये आहे. तर y हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजे त्याची डिग्री किती आहे 2 आहे. मग जर डिग्री 2 असते तर त्याचे सोल्युशन किती मिळतात 2च मिळणार. म्हणजे 2च मिळणार. आता पहा y इक्वल टू -13 आणि y इक्वल टू -1/2 हे कसे आलेले आहेत 2 व्हॅल्यू आलेले आहेत. तर आपण जाऊया पहा फोर्थ प्रॉब्लेमकडे. फोर्थ प्रॉब्लेम आहे पहा 5m². 5m² इक्वल टू 27m प्लस 5. 5m² इक्वल टू 22m प्लस 5. तर पहा दिलेलं प्रॉब्लेम आहे ते पहिल्यांदा क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या आपण फॉर्ममध्ये लिहूया. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कसं आहे ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. तर या ठिकाणी व्हेरिएबल काय आहे m आहे. जर ह्या ठिकाणी व्हेरिएबल काही असू शकतो तर ह्या ठिकाणी एमच्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी किती आलेलं आहे m. म्हणून आपल्याला लिहिता येतं 5m² -22m - 5 इक्वल टू 0. तर पहा इथे लिहिलेलं आहे. आता काय करणार आपण फर्स्ट आणि लास्ट टर्मचं आपण काय करणार आहात की मल्टिप्लिकेशन किती असेल 5 इंटू -5 किती असेल -25. नंतर काय असेल त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन -25 आलं पाहिजे आणि त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे मिडल टर्म किती आहे 22 आहे. तर असे कोणती दोन संख्या असतील पहा. सॉरी किती आहे पहा इथं 15 आहे. किती आहे इथं 15 आहे. इथे आहे 15. सॉरी इथे किती मिळालेलं आहे 15 आहे. आता पहा 5 इंटू -15 5 इंटू -15 किती मिळणार आपल्याकडे 75 आणि त्यांची ॲडिशन किती मिळणार आहे 22. तर पहा त्यांच्या आता आपल्याला काय करायचं आहे 2 फॅक्टर घ्यायचे आहेत 2 व्हॅल्यू घ्यायचे आहेत. तर कोणते असतील 25 इंटू 3 25 इंटू 3 म्हणजे किती असेल 25 इंटू 3 किती आहे 75 आणि मिडल टर्मला काय असेल बीला असेल आणि दुसरं कसं असेल इथे प्लस म्हणजे पहा -75 प्लस 3 किती आहे -22 आहे. तर मग आपण -22च्या ठिकाणी काय ठेवू शकतो पहा -75 प्लस 3 ठेवू शकणार. तर मग आपण यानंतर पहा 5m² -25m प्लस 3m -15 इक्वल टू 0. तर पहा ह्या ठिकाणी किती निघतं 5m कॉमन निघत आहे. नेक्स्ट इथून काय निघत आहे पहा 3 कॉमन निघत आहे. मग आपल्याला काय करता येते पहा इथून पुढे इझिली कशाच्या व्हॅल्यू काढता येतील mच्या व्हॅल्यू काढता येईल. सेम टू सेम कॉमन काढल्यानंतर काय असेल एक ब्रॅकेट सेम येणारच पहा फॅक्टरायझेशन मेथडमध्ये एक ब्रॅकेट नंतर इथून पुढे काय असेल एक सेपरेट येणार म्हणजे काय सेम येणार. मग तो सेम आलेला ब्रॅकेट नंतर काय करणार आपण कॉमन काढणार. मग सेम आलेला ब्रॅकेट जर कॉमन काढा दोघांचं काय असेल की मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0. मग दोघांचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 असेल तर दोघांपैकी एक व्हॅल्यू कशी आहे 0 आणि तेच आपले काय आहे की सोल्युशन आहे. तर पहा इथून पुढे आपल्याला इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. तर आपण जाऊया की नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. फिफ्थ प्रॉब्लेम आहे पहा आपल्याकडे. फिफ्थ प्रॉब्लेम दिलेला आहे 2x² -2x प्लस 1/2 इक्वल टू 0. तर पहा काय सांगितलेलं आहे सिमिलरली काय करणार आपण फर्स्ट आणि लास्टचं काय करणार आपण मल्टिप्लिकेशन. तर पहा फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे 2 इंटू 1/2 मल्टिप्लिकेशन किती आलेलं आहे 1. जर अशा दोन संख्या घ्यायच्या त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 1 आणि त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे मिडल टर्म किती आहे -2. आपल्याकडे दोन संख्या असतील 1 आणि 1.
तर पहा या दोघांचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ते मायनस केल्यानंतर किती असेल, मायनस 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 1 इंटू मायनस 1 प्लस 1 आणि मायनस 1 किती असेल, -2. तर इथे ठेवल्यानंतर आपल्याकडे मिळेल 2x² मायनस x मायनस x प्लस 1/2 इक्वल टू 0. तर पहा जर आपल्याला आणखी इथून जर आता थोडं डिफिकल्ट जात असेल तर पहा इथे दिलेलं आहे कसं आहे, रॅशनल नंबर आहे. जर आपल्याला रॅशनल नंबरचं जर सॉल्व करण्यासाठी डिफिकल्टी जात असेल तर आपण काय करू शकतो, हे रॅशनल नंबरला कशाचे फॉर्म करू शकतो, आपण इंटिजरमध्ये सुद्धा आपण करून सॉल्व करू शकतो. पहा आपण काय करू आता, पहा हे सॉल्व केल्यानंतर आणि नेक्स्ट आता मी मेथड सांगणार आहे, तिने जर सॉल्व केल्यानंतर दोन्ही आन्सर आपल्याला सेम मिळतील. तर पहा आपण काय करूया की ह्याला इंटिजरच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून आपण सॉल्व करूया. हे पण इझिलीच आहे, काही अडचण नाही आहे. तर पहा काही जणांना अडचण जाते रॅशनल नंबरचं कॉमन काढणे किंवा त्यांचे ॲडिशन करणे. तर आपण काय करूया, सिम्पली जाऊया की त्यांचं इंटिजरमध्ये कन्वर्ट करून पहा इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर हा 2 कसा आहे, डिवाइडमध्ये आहे. 2 डिवाइडमध्ये आपल्याकडे पाहिजे नाही तर आपण काय करणार, अपोजिट काय असेल की मल्टिप्लाय. या 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय असेल की 2 8 कॅन्सल असतील. जर आपण 2ने जर मल्टिप्लाय केल्यानंतर किती असेल, 4x² मायनस 4x प्लस 1 इक्वल टू 0. कशाने मल्टिप्लाय केला आहे, मल्टिप्लाईंग इक्वेशन 2 ऑन बोथ साइड्स कॉमन. दोन्ही बाजूने 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळालं आहे 4x² मायनस 4x प्लस 1 इक्वल टू 0. तर पहा नंतर काय करणार आपण, फर्स्ट आणि लास्ट. पहा हे कसं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन किती असेल, 4 इंटू 1 किती आहे 4. आपल्याकडे काय करायचे आहेत की दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, 4 आणि त्यांचे ॲडिशन मिडल टर्म किती आहे, -4. तर कोणत्या दोन संख्या मिळतील, पहा इथे 2 आणि 2 मायनस -2 इंटू -2 किती आहे 4. -2 आणि त्यांची ॲडिशन किती असेल, -4. तर पहा ह्या ठिकाणी किती असेल, 4x² मायनस 2x प्लस 1 इक्वल टू 0. तर पहा ह्या ठिकाणी काय कॉमन काढल्यानंतर जर आपण 2x कॉमन काढल्यानंतर मिळेल पहा x² मायनस किती मिळेल पहा ह्या ठिकाणी 2x. आणखी जर डिफिकल्टी जात असेल तर आपण आणखी सिम्प्लिफाय करू शकतो पहा 2 इंटू x मायनस 2x प्लस 1 इक्वल टू 0. तर पहा सिम्प्लिफाय करायची गरज नाही तरी आपण केलेलं आहे. पहा इथून किती निघालेलं आहे, पहा 2x कॉमन, इथे किती असेल 2x. पहा हे 2 इंटू x कॉमन, इथे काही नाही म्हणजे किती असेल, रिमेनिंग 1. तर मायनस कॉमन काढण्यात मिळेल पहा 2x मायनस 1 इक्वल टू 0. ह्या दोघांमधून -1 कॉमन काढल्यानंतर मग मिळेल पहा ह्या दोघांचं आपण ब्रॅकेट कसं आहे, सेम आहे. मग तो ब्रॅकेट आपण कॉमन काढल्यानंतर मिळेल पहा इन ब्रॅकेटमध्ये 2x मायनस 1 इक्वल टू 0. तर पहा दोन्ही ब्रॅकेट इक्वल टू 0 आहे. तर दोघांपैकी एक व्हॅल्यू किती असेल, 0. म्हणजे 2x मायनस 1 इक्वल टू 0 और 2x मायनस 1 इक्वल टू 0. देयरफॉर 2x इक्वल टू 1 और 2x इक्वल टू 1. देयरफॉर x इक्वल टू 1/2 और x इक्वल टू 1/2. दोन्ही रूट कसे आलेले आहेत, रिपीटेड आलेले आहे. पहा दिलेल्या प्रॉब्लेमचा 5th प्रॉब्लेमचे रूट कसे आहेत, रिपीटेड आहेत. आणि तो कसा आहे, क्वाड्रॅटिक आहेत. म्हणजे किती रूट आलेले आहेत, 2 रूट आले आहेत. कोणते आलेले आहेत, x इक्वल टू 1/2 आणि x इक्वल टू 1/2. तर जाऊया आपण पहा नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. 6th प्रॉब्लेम आहे. पहा ह्या पण प्रॉब्लेममध्ये कसं आहे, डिवाइडमध्ये आहे. पहा तो x कसा आहे, डिवाइडमध्ये आहे. तर सॉल्व करण्यासाठी कसं आता आपल्याकडे डिफिकल्टी जाणार आहे. म्हणून आपण त्याला काय करू की त्या x ने मल्टिप्लाय करूया. तर पहा 6th प्रॉब्लेम आहे आपल्याकडे 6x प्लस किती आहे 6x मायनस 2/x इक्वल टू 1 आहे. तर आपण आणखी कशाने मल्टिप्लाय करणार, डिनॉमिनेटरमध्ये काय आहे, x आहे. तर आपण x ने काय करणार की मल्टिप्लाय करणार. जर x ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती मिळेल पहा 6x² मायनस 2 इक्वल टू x. ह्या 1ला जर x ने मल्टिप्लाय केलं तर किती मिळेल, n इंटू x किती असेल की x. तर इथे मिळालेलं आहे. नेक्स्ट आपण कशामध्ये करणार की क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असतं, ax² प्लस bx प्लस c. तर हा x कसा आहे, राईटला आहे, तर ते कसा पाहिजे, लेफ्टला पाहिजे. तर लेफ्टला घेतल्यानंतर मिळेल पहा 6x² मायनस x मायनस 2 इक्वल टू 0. नेक्स्ट आपण सॉल्व करणार पहा सिमिलरली प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. फर्स्ट आणि लास्टचं काय घेणार, मल्टिप्लिकेशन किती असेल 6 इंटू 2 किती आहे 12. आणि त्या दोघांची आता आपल्याला काय करायचं आहे की दोन संख्या अशा घ्यायच्या आहेत की त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, 12 आलं पाहिजे. आणि त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे, मिडल टर्म किती आहे -1. तर किती असेल पहा 4 आणि 3.
किती असेल 4 × 3 किती आहे 12. तर आता आपल्या इथं काय करायचं ऑपरेशन घ्यायचं आहे. तर कोणता असेल मिडल टर्मला मायनस आणि इथे कसं असेल प्लस. पहा दोघांची जर ॲडिशन केली तर किती येत आहे -1. घे पहा इथं सॉल्व घेतल्यानंतर किती असेल 6x² मायनस. तर पहिल्यांदा 4 लिहिलं तर चालतं किंवा 3 लिहिलं तर चालतं. पहा पहिल्यांदा 3 लिहिल्यानंतर आपल्याला इझी जाईल म्हणून मी काय लिहित आहे की पहिल्यांदा 3 म्हणजे 3x - 4x - 2 = 0. तर पहा ह्या ठिकाणी काय काढल्यानंतर 3x जर कॉमन काढल्यानंतर मिळेल पहा 3x इन ब्रॅकेटमध्ये 2x + 1. नेक्स्ट आपण इथं जर 2 कॉमन काढल्यानंतर 2x + 1 = 0. पहा काळजीपूर्वक सॉल्व केलं पाहिजे. जर इथं -4 पहिल्यांदा लिहिलं असतं ते चाललं असतं, +3 पहिल्यांदा नेक्स्ट लिहिलं असतं तरी चाललं असतं, कसं जरी केलं असेल तर चाललं असतं. पण ह्या ठिकाणी पहा 6x² + 3x आहे. तर पहा इथं 6 आणि ह्याच्यात कसं आहे मल्टिपलमध्ये आहेत म्हणून ते कॉमन करण्यासाठी इझिली जात आहे. पहा नंतर सॉल्व केल्यानंतर हे दोन्ही ब्रॅकेट कसे आहेत सेम आहेत म्हणजे आपला ब्रॅकेट बाहेर काढता येतो कॉमन. म्हणजेच काय असेल 2x + 1 इन ब्रॅकेटमध्ये 3x - 2 = 0. तर पहा देअरफॉर दोघांचा गुणाकार कसा आहे 0 आहे. तर दोघांपैकी एक व्हॅल्यू कशी असेल 0. किती असेल 3x - 2 = 0. तर आपल्याला सोल्युशन मिळेल पहा 2x = -1 और 3x = 2. thus therefore x = -1/2 और x = 2/3. कसे आहेत आपले दोन सोल्युशन आहेत. तरी झालेला आहे पहा 6 प्रॉब्लेम आपला कंप्लीट झालेला आहे. आपण जाणार आहात 7 प्रॉब्लेमकडे. पहा 7 प्रॉब्लेम ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम आहे. 7 प्रॉब्लेम हा ॲक्टिव्हिटी बेस्ड दिलेला आहे. तर पहा आपण काय करणार की ते पूर्णच्या पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करूया. जर पूर्णच्या प्रॉब्लेम सॉल्व केला ना तर काय असेल पहा की आपला जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती पण कशी असेल कंप्लीट असेल. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला एम्प्टी पेज दिलेला आहे ते आपण काय करणार की फिलअप करणार. तर आपली ॲक्टिव्हिटी पण काय होणार आहे कंप्लीट होणार. तर आपण प्रॉब्लेम काय करणार की डिटेलमध्ये आपण सॉल्व करणार आहात. पहा 7 प्रॉब्लेम आहे √2x² + 7x + 5 × √2 = 0. तर पहा काय आहे की फॅक्टरायझेशन मेथडने प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर काय सांगितलेलं आहे आपण की फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन किती असेल पहा √2 × 5 × √2 किती असेल या दोघांचं मल्टिप्लिकेशन √2 × √2 किती आहे 2 × 5 हे √2 × √2 किती आहे 2 × 5 किती असेल 10. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे की 10 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि त्यांचं ॲडिशन किती आली पाहिजे 7. तर किती असेल पहा 5 × 2 5 × 2 किती आहे 10 आणि या दोघांची ॲडिशन केली तर किती असेल 7. मग आपल्याला लिहिता येतं देअरफॉर √2x² + 2x + 5x + 5 × √2 = 0. तर पहा पहिल्यांदा 5 लिहिलं काय 2 लिहिलं तर काय काहीही फरक पडत नाही. तर आपण 2 लिहिलेला आहे काय अडचण नसायला पाहिजे. पहा नेक्स्ट आपण सॉल्व करूया √2x² + √2x. तर आणखी पहा ह्या ठिकाणी काय केलं आहे थोडं आणखी सिम्प्लिफाय केल्यानंतर √2x कसं लिहिता येतं x × x + √2x प्लस काय लिहिता येतं 5x + 5 × √2 = 0. तर पहा ह्या दोघांमधून कॉमन काय निघतं √2x × म्हणजे √2 × x कॉमन निघत आहे म्हणजे √2 × x इन ब्रॅकेटमध्ये x + 1. नेक्स्ट मिळेल पहा इथून काय काढल्यानंतर इथे किती असेल √2 × √2x. पहा ह्या 2ला कसं लिहिता येतं √2 × √2 √2 × किती असेल 2 म्हणजे आपल्याकडे काय असेल √2x कॉमन काढल्यानंतर इथे किती असेल √2. इथे नेक्स्ट राशी किती इथे 5 आणि 5 काय काढल्यानंतर कॉमन काढल्यानंतर मिळेल पहा x + √2 = 0. तर पहा दोन्ही ब्रॅकेट कसे आहेत सेम आहेत ते काय असेल कॉमन म्हणजे x + √2 कॉमन निघाल्यानंतर असेल √2x + 5 = 0. आता नेक्स्ट आपण काय करणार दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आहे 0. तर दोघांपैकी एक व्हॅल्यू किती असेल 0 म्हणजे x + √2 = 0 और √2x + 5 = 0. therefore x = √−2 और x = -5/√2. हे काय आहेत आपले दोन्ही सोल्युशन आहेत. तर पहा आपण नेक्स्ट पाहणार आहात पहा सिमिलरली प्रॉब्लेम आहे पहा जसा इथं रूटमध्ये आहे सेम टू सेम प्रॉब्लेम किंवा सिमिलरली प्रॉब्लेम कसा आहे 8 दिलेला आहे. जसं रूटमध्ये आहे इथे पण कसं आहे 8 प्रॉब्लेम रूटमध्येच आहे. ते पण आपण पहा पूर्णच्या पूर्ण सॉल्व करून पाहूया. तर दिलेला आहे पहा 8 प्रॉब्लेम दिलेला आहे 3x²
3x² minus 2 into root 6 x plus 2 equal to 0. तर काय पहा, काळजीपूर्वक प्रॉब्लेम सॉल्व करणार आपण. काय कशाचं दिलं आहे, फॅक्टरायझेशन मेथडने प्रॉब्लेम काय करणार आपण सॉल्व करणार. जर करत असाल तर इथं कसं असेल, फर्स्ट आणि लास्ट टर्मचं आपण मल्टिप्लिकेशन. फर्स्ट आणि लास्ट टर्मचे मल्टिप्लिकेशन किती येत आहे 6. 3 into 2 3 into 2 किती 6. नेक्स्ट आपल्याकडे कुठे जायचं आहे, मिडल टर्म. मिडल टर्म किती आहे √2 into 6 आहे. तर आपल्याकडे अशा दोन संख्या घ्यायच्या आहेत की त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 6 आणि त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे -2 into √6. तर पहा कोणकोणते असतील, हे √6 into √6 किती असेल, √6 into √6 किती 6 आणि मायनसने आता जर आपण त्याला मायनस केलं तर किती मिळेल पहा, -√6 into -√6 किती असेल -2√6 आणि √6 म्हणजे -√6 into -√6 किती असेल 6 असेल. म्हणजे आपल्याकडे काय मिळालं आहे -2 into √6 ला लिहिता येतं -√6. मग आपण ह्या ठिकाणी मिडल टर्मला ठेवून देऊया आपण. इथं असेल 3x² minus √6x minus √6x minus 2√6x किती असेल +2 equal to 0. तर पण आता आपल्याला काय करता येतं, कॉमन काढता येत नाही आहे. कॉमन काढता येतं का, कॉमन काढता येत नाही. तर आणखी काय करावं लागेल आपल्याकडे, सिम्प्लिफाय करणार आपण. तर पहा सिम्प्लिफाय काय करणार आपण, ह्याला लिहिता येतं 3ला काय लिहिता येतं √3 into √3x² किंवा x into x. इथे किती लिहिता येतं पहा √3 into 2x. सेम टू सेम 6ला काय लिहिता येतं √3 into 2 प्लस √2 into √2. तुला कसं लिहिता येतं √2 into √2. पहा √2 into √2 किती आहे 3, x into x किती आहे x². √6ला कसं लिहिलं आहे √3 into 2. नेक्स्ट रूट काय आहे 6ला √3 into 2 आणि सिमिलरली काय लिहिलं आहे 2ला काय लिहिलं आहे √2 into √2. ते पहा लिहिलं आहे आपल्याकडे. इथं कॉमन काढता येतं पहा, आता इझिली जाणार कॉमन. आणखी काढता येत नसतील तर आणखी एकदा आपण सॉल्व करूया. म्हणजे काय असेल √3 into √3x into x minus √3 into √2x minus √3 into √2 किती आहे x. इथे x प्लस √2 into √2 equal to 0. हे कसं केलेलं आहे, कशामुळे केलं आहे पहा, √a into b असेल तर √a into √b. जर आपल्याकडे एखादी संख्या रूटमध्ये मल्टिप्लायमध्ये असेल तर आपल्याला काय करता येतं, त्यांना रूट सेपरेट घेता येतं. तसंच आपण काय केलं आहे की यांचं रूट सेपरेट घेतलेलं आहे. तर आता कॉमन काढता येईल पहा, इथे किती आहे √3x आहे आणि पहा इथे काय आहे की हे √3x कसं आहे कॉमन. तर √3x कॉमन काढल्यानंतर मिळेल पहा √3x, हे √3 आणि हे कसं आहे रिमेनिंग आहे. नेक्स्ट √3x जर कॉमन काढल्यानंतर इथं मिळेल -√2. सिमिलरली पहा हे √2 जर कॉमन काढल्यानंतर मिळेल आपल्याकडे √2 जर कॉमन काढल्यानंतर मिळेल √3x minus √2 equal to 0. तर पहा दोघांमध्ये ब्रॅकेट कसं आहे सेम आहे. जर ब्रॅकेट सेम असेल तर आपल्याला कॉमन काढता येईल. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये असेल √3x minus √2 equal to 0. आता सिमिलरली आपल्याकडे प्रॉब्लेम सॉल्व करतात दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 असेल दोघांपैकी काही किती असते 0. म्हणजे √3x minus √2 equal to 0 और √3x minus √2 equal to 0. पहा हे काय मिळतं x equal to √2/√3 और x equal to √2/√3. तर एकाच रूटमध्ये पण लिहिता येतं x equal to √2/3 और x equal to √2/3. दोघांना आपण काय लिहिलं आहे रूटमध्ये लिहिलं आहे. जसं मल्टिप्लायचा आहे फॉर्म्युला तसाच कसा आहे डिवाइडचा पण कसा आहे फॉर्म्युला आहे. तर पहा दोन्ही पण रूट कशी मिळाले आहेत आपल्याकडे सिमिलर मिळाले आहे, सेम टू सेम मिळाले आहेत. पहा आपण जाऊया पहा आता नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे 9th प्रॉब्लेम. 9th प्रॉब्लेम आहे आपल्याकडे 2m इन ब्रॅकेटमध्ये m - 74. 2m into m - 74 equal to 50. 9th प्रॉब्लेम आहे 2m इन ब्रॅकेट m - 74 equal to 50. पहा दिलेल्या प्रॉब्लेमला पहिल्यांदा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणू. पहा क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये काय असेल 2m²
मायनस किती असेल इथं 48 m मायनस 50 इक्वल टू 0. तर पहा या ठिकाणी 2 ने आणखी डिवाइड केल्यानंतर मिळेल पहा m स्क्वेअर मायनस 24 m मायनस 25 इक्वल टू 0. तर पहा काय करणार आपण कशानं करत आहात आपण फॅक्टरायझेशन म्हणजे काय फर्स्ट आणि लास्टचं किती असेल -25 आणि त्यांची ॲडिशन किती आलेली पाहिजे आपल्याकडे -24. तर किती असेल पहा या ठिकाणी किती असेल 25 × 1 किती असेल 25 × 1 किती आहे 25. पण 25ला जर आपण काय केलं मायनसचं चिन्ह दिलं आणि 1ला काय दिलं आहे प्लसचं चिन्ह म्हणजे 25 × 1 आणि असं केल्यानंतर काय असेल आपल्याकडे सोल्युशन म्हणजे -25 × 1 किती असेल -25 आणि दोघांची ॲडिशन किती असेल -24 असेल. तर पहा ह्या दोन्ही व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं की सोल्युशन इझिली फाइंड करता येतं. जसं आपण प्रिव्हियस प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे तसंच आपल्याकडे व्हॅल्यू किती मिळतील एमच्या 2 व्हॅल्यू मिळतील. तर आपण जाऊया आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला 10th प्रॉब्लेम आहे. ह्या 10th प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे पहा कॉन्स्टंट टर्म कशी आहे मिडल टर्म कशी आहे 0 आहे. मिडल टर्म कशी आहे 0 आहे. जर मिडल टर्म 0 असेल तर आपल्याला तो प्रॉब्लेम कसा असेल सॉल्व करण्यासाठी इझिली असेल पहा. तर कसा दिलेला आहे प्रॉब्लेम 25 m स्क्वेअर इक्वल टू 9 आहे. तर पहा आपण ह्याला सॉल्व करणार 25 m स्क्वेअर मायनस 9 इक्वल टू 0. तर आपल्याकडे लक्षात ठेवलं पाहिजे पहा आपण जर आपल्याकडे मिडल टर्म जर असेल तर आपण एक फॉर्म्युला यूज करणार. कोणता करणार पहा a + b × a - b इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा आपण फॉर्म्युला यूज करणार. ऑलवेज जर मिडल टर्म 0 असेल तर a + b a - b चा फॉर्म्युला यूज करणार. तर कोणता असेल a + b × a - b फॉर्म्युला काय आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. तर पहा त्याला कसं रिअरेंज करणार आपण त्याला कसं लिहिता येतं 5m ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्या 9ला पण कसं लिहिता येतं कंप्लीट स्क्वेअरिंगमध्ये लिहिता येतं म्हणजे 3 स्क्वेअर किती आहे 9. तर पहा हे कसं असेल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय सांगत आहे a + b a - b मग काय असं लिहिता येतं a आता a च्या ठिकाणी किती आहे 5m आणि b च्या ठिकाणी किती आहे 3 आहे म्हणजे 5m - 3 इक्वल टू 0. दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आहे 0 आहे. तर दोघांपैकी एक व्हॅल्यू किती असेल 0. दोघांपैकी एक व्हॅल्यू किती असेल 0 म्हणजे 5m इक्वल टू -3 और 5m इक्वल टू 3 देयरफॉर m इक्वल टू -3/5 और m इक्वल टू -3/5 किती आहेत आपले 2 सोल्युशन आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया आपण. 11th प्रॉब्लेम आहे 7m स्क्वेअर इक्वल टू 21m 7m स्क्वेअर इक्वल टू 21m. तर ह्या ठिकाणी पहा कॉन्स्टंट इक्वल टू काय दिलेला आहे 0. जर कॉन्स्टंट इक्वल टू 0 असेल तर काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं की त्या ठिकाणी एक व्हॅल्यू कशी असते 0 असते एक व्हॅल्यू 0 असते. तर पहा आपण प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर आपल्याला कळेल की ते काय आहे काय नाही. तर एक व्हॅल्यू 0 असते म्हणजे काय आहे की एक रूट 0 असेल. तर एक रूट कसा असेल 0 काही नाही ते आपण पाहणार आहोत. पहा प्रॉब्लेम आहे 11th प्रॉब्लेम आहे 7m स्क्वेअर इक्वल टू 21m. जर असा दिला असेल तर पहा पहिल्यांदा काय करणार की आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणणार. पहा 7m स्क्वेअर मायनस 21m इक्वल टू 0. तर पहा ह्या ठिकाणी काय आहे कॉन्स्टंट कसा आहे 0 आहे म्हणजे c ची व्हॅल्यू 0 आहे. तर c ची व्हॅल्यू 0 असेल तर डायरेक्टली आपल्याला काय करता येतं इझिली सिम्प्लिफाय करता येतं. पहा जेव्हा मिडल टर्म 0 असेल तेव्हा पण आपल्याला इझिली प्रॉब्लेम सॉल्व करता येतो आणि जेव्हा कॉन्स्टंट टर्म असेल तेव्हा पण काय असतं की आपल्याकडे इझिली प्रॉब्लेम सॉल्व करता येतो. तर पहा आपण कसं सॉल्व करणार इथून कसं असेल 7m कॉमन असेल तर इथं असेल m - 3 इक्वल टू 0. तर पहा इथून 7m कॉमन काढल्यानंतर किती असेल इथे m - 3 आणि ह्याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळालं पाहिजे पहा वरची स्टेप मिळाली ती आहे. नंतर असेल पहा 7m इक्वल टू 0 और m - 3 इक्वल टू 0. पहा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आहे 0 आहे तर दोघांपैकी एक व्हॅल्यू किती असते 0 म्हणून आपण काय लिहिलं आहे पहा m इक्वल टू 0/7 0/7 म्हणजेच किती असेल 0/7 म्हणजे किती असेल 0च. ते आपल्याला लिहिता येतं m इक्वल टू 0 और m इक्वल टू 3 किती व्हॅल्यू मिळालं आहे 2 आणि ह्या ठिकाणी पहा पाहिल्यानंतर काय मिळतं पहा m इक्वल टू 0 जे सांगितलेलं आहे ते म्हणजे नोट आपण लक्षात ठेवलं तरी चालतं. जर आपल्याकडे एखादी काय दिले असेल
कॉन्स्टंट टर्म जर 0 दिली असेल तर त्याचा ऑलवेज एक रूट कसा आहे की 0 आहे. तर आपण पाहूया की लास्ट एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 2.2 मधला काय आहे, लास्ट एक्झाम्पल आहे. 12 एक्झाम्पल आहे. सिमिलरली प्रॉब्लेम आहे 10 प्रॉब्लेम जसा आपण सॉल्व केला आहे सेम टू सेम आपण काय करणार आहात की प्रॉब्लेम सॉल्व करणार आहात. काय मिळेल m स्क्वेअर मायनस 11 इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी काय आहे, मिडल टर्म 0 आहे. मिडल टर्म 0 आहे म्हणजे फॉर्म्युला कोणता यूज करणार, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला काय असतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा ए प्लस बी इंटू ए मायनस बी. तर पहिला आता कशामध्ये आणायचं आहे, स्क्वेअरिंगमध्ये आणायचा 11ला. तर 11ला स्क्वेअरिंगमध्ये आणता येतं. 11ला जर स्क्वेअरिंगमध्ये आणायचं असेल तर त्याला काय घेतलेलं आहे आपण, रूटमध्ये घे. कारण तो परफेक्ट स्क्वेअर नाही म्हणजेच आपल्याला रूटमध्ये घेता येईल. म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यानंतर किती असेल, 11च राहणार. तर ह्या ठिकाणी किती असेल, एकदा प्लस असेल आणि एकदा किती असेल मायनस. एची व्हॅल्यू किती आहे m आणि बीची व्हॅल्यू किती आहे √11. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आहे 0 आहे. तर दोघांची व्हॅल्यू किती असेल आपल्याकडे, दोघांपैकी एक असा असेल 0. मग आपल्याकडे व्हॅल्यू मिळत आहे m इक्वल टू -11 और m इक्वल टू +11. हे किती मिळाल्यात आपल्याकडे, 2 व्हॅल्यूज मिळाल्या. तर पहा अशा प्रकारे आपली काय झालेली आहे, प्रॅक्टिस सेट 2.2 कंप्लीट झालेली आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.3. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, म्हणजेच काय आहे ते सेकंड मेथड आहे. जर आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिला असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपल्याकडे सॉल्व करायचं असेल तर सेकंड मेथड आहे कंप्लीट स्क्वेअरिंग मेथड. तर आपण नेक्स्ट मेथड पण मध्ये काय लेक्चरमध्ये पाहणार आहोत कंप्लीट स्क्वेअरिंग मेथड. थँक्यू.